थँक्यू, मला हे पैठणी मिळाल्याबद्दल थँक्यू. आणि पिक्चर पण छान, मला पैठणी मिळालेली आहे. पिक्चर खूप अप्रतिम आहे. त्याच्यातून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. एकदम लहान मुलांनी सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा पिक्चर आहे. कौटुंबिक कथा छान होती. पती पत्नीचे भांडणं त्याविषयी पिक्चर होता, छान वाटतं. मूवी छान होता, पाहण्यासारखा आहे. सहकुटुंब सहपरिवार सह यायला पाहिजे, मुलांना शिकायला मिळते याच्यावर. पिक्चर अतिशय छान होता. ह्याच्यामध्ये कौटुंबिक ज्या आत्महत्या आहे त्या निश्चित थांबतील. या ठिकाणी जगाला चांगल्या प्रकारचा संदेश ह्याच्यातून मिळेल. खूप छान होता, मुलांबरोबर पण भारी आहे. पुनर्विवाहाचा हा एक प्रश्न सुटला, तो एक चांगला झालाय. आणि पुनर्जन्माविषयी हा थोडा अजून विवादच आहे. मूवी खूपच छान होती आणि शिकण्यासारखी होती. छोट्या मुलांपासून मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी चांगलीच आहे. सगळ्यांनी बघावं ही मूवी, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. खूपच छान होती. प्रत्येक लहान मुलं दिमाग लाल व्हायचं पाहिजे. आणि खूप छान पिक्चर खूप छान होता. एवढ्याशा लहान मुलाने खूप छान सांगितलं आणि लग्न पण लावले. सर्वांनी पिक्चर बघाय. हजबंड वाईफची खूप छान भांडणं दाखवले आणि गोडी पण त्यांची खूप छान होती. पिक्चर होता, लहान मुलांनी तर आणि आवर्जून बघितलाच पाहिजे, कारण समाजात काय घडतंय काय नाही हे त्यांना कळतंय त्या पिक्चर बघून. त्याच्यामुळे लहान मुलं म्हणजे नातेवाईकांनी वगैरे सगळ्यांनी लहान मुलांना घेऊन बघितलाच पाहिजे हा पिक्चर. तुम्ही जी वेळेची भूमिका जी घेतली CBI म्हणून, ती मला सगळ्यात बेस्ट वाटली. कारण ती कल्पना तुम्ही ज्यावेळेस दिली का मी आहे, ते मला पटत नव्हतं त्या मिनिटाला. इतकी भारी भूमिका केली. मुलांसाठी तर आहे, पण वृद्धांसाठी बी पाहणं खूप महत्वाचं आहे. शेवटचा सीन एकदम पाहण्यासारखा आहे, एकदम सुंदर. अतिशय सुंदर मूवी आहे. लहान मुलांना परत अजून वयस्कर माणसं यांच्यासाठी सगळ्यांना छान घेतलेलं आहे. आणि या मूवीमध्ये एवढं आपल्याला कळतं की समाजामध्ये काय चाललंय काय नाही. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात की समाजामध्ये कुठं कोणाला कशी मदत करायला पाहिजे. आणि आत्महत्येबद्दल जे केलं यांनी, खरंच एकदम बेस्ट मूवी आहे. सगळ्यांनी येऊन आवर्जून बघा, एकदम मस्त. दिमाखी लाल. ते पण खूप छान आहे. मस्त भांडणं, संसारात कशी गोडी पाहिजे कशी नाही, त्यांना कशी मदत करायला पाहिजे, नवऱ्याने बायकोला कशी मदत करायला पाहिजे, हे जे भांडणं आहे हे एकदम एकदम मस्त आहे, एन्जॉय करण्यासारखे. खूप छान मूवी आहे, बेस्ट आहे. सगळ्यांनी बघा आवर्जून. एकदम बेस्ट मूवी आहे, छान आहे, बघण्यासारखं आहे. मुलांसाठी सुद्धा खूप सुंदर आहे आणि महिलांसाठी बी खूप सुंदर मूवी. खरंच नवरा बायकोंच्या भांडणामध्ये मुलांवर खरंच वाईट परिणाम होतात. पण या पिक्चर मध्ये जो मुलगा दिलेला आहे तो अगदी 12 वर्षाचा आहे. पण त्याने आईवडिलांचे भांडण बघून घेतलेला डिसिजन, त्यांचे भांडणं मिटवण्यासाठी त्याने घेतलेला डिसिजन या वयात खूप प्रेरणादायी आहे. खरंच हा पिक्चर सगळ्यांनी बघितला. दिमाखी लाल मूवी बघायला या, खूप मजा आहे. दिमाखी लाल पिक्चर सगळ्यांनी बघा. दिमाखी लाल आम्ही पण बघितला, तुम्ही पण बघा. खरोखर अतिशय सुंदर सादरीकरण या पिक्चरचं होतं, दिमाखी लाल. निश्चितच जे काय आपण बघतोय समाजामध्ये अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे. आणि या अंधश्रद्धेला विज्ञानाचा अर्थ या पिक्चर मधनं खूप छान पद्धतीने सादर केलेला आहे. आणि बालवयावरती मनावरती काय काय परिणाम होतात आईवडिलांच्या भांडणामुळे, तर निश्चितच खूप छान सादरीकरण या दिमाखी लाल या जो मुलगा आहे यामधला कॅरेक्टर खूप सुंदर कॅरेक्टर आहे. आणि जे आपण म्हणतो की धर्माबद्दलची जे काय आपण म्हणतोय की आदरयुक्त भीती त्या ठिकाणी पाहिजे, तर तिथं आपल्याला दिसतंय की भीतीयुक्त आदर आपल्याला आजच्या समाजाला या ठिकाणी दिसतोय. तर निश्चितच ह्या पिक्चर मधनं मुलांवरती खूप चांगला परिणाम होऊ शकतो आणि खूप छान सादरीकरण या पिक्चरचं आहे. आम्ही पण आवर्जून बघितलं आहे. तुम्ही देखील आपल्या मुलांना हा पिक्चर दाखवा, कारण खूप सुंदर आहे. निश्चितच ह्या उन्हामध्ये जो काय आपण बघतोय की बाहेर पडण्यापेक्षा निश्चित चांगल्या गोष्टी या पिक्चरच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर पिक्चर आहे. धन्यवाद. खूप छान पिक्चर आहे, सगळ्यांनी बघावं लहानापासून मोठ्यापर्यंत. आणि खूप काही आहे आणि तुम्ही पण चांगली ऍक्टिंग केलेली आहे, मस्त पिक्चर बनवलेला आहे. आणि मला काय आवडलं ते आत्महत्या नाही का, ती आत्महत्याला सुद्धा जीव वाटते. म्हणजे भरपूर काही शिकण्यासारखं आहे. लहान मुलांनी मोठ्यांनी पण बघायला पाहिजे. आणि आत्महत्या वगैरे शेतकरी वगैरे करता, लहान मुलांवरती परिणाम होतो आणि नवरा बायकोचे भांडणं वगैरे असतात. खूप भारी आहे, मस्त वाटलं पिक्चर.
तुम्ही पण बघा, सगळ्यांनी बघा, हो, आवर्जून बघा दिमा की लाल. मूवी खूप सुंदर होता, फॅमिलीसाठी होता आणि मेन गोष्ट लहान मुलांना जे आत्महत्या करू नये त्यासाठी होता आणि फॅमिलीचे प्रॉब्लेम्स वगैरे दाखवले, त्यावर लहान मुलांवर काय साईड इफेक्ट वगैरे होतात ते खूप छान दाखवलं. लहान मुलांसाठी फॅमिलीने नक्की यावं लहान मुलांना घेऊन. आणि थँक्यू फॉर दिस अनएक्सपेक्टेड गिफ्ट, त्यामुळे त्याला जास्त आनंद झाला. लहान मुलावर नक्कीच बघावं, कारण की याच्याने आपल्याला खूप चांगली शिकवण भेटते व आत्महत्या हा पर्याय नसतो हे चांगल्यापैकी सांगितलेलं आहे व या चित्रपटाची कास्टने बी खूप चांगलं काम केलेलं आहे.